माझं वय 84 हो नाहीतर 90 हो, हे म्हातारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तुम्ही काळजी करू नका. फलटण येथील जाहीर सभेत शरद पवारांनी केलेली ही गर्जना. एकीकडे शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस नेते मुख्यमंत्री पदासाठी असुसलेले असताना दुसरीकडे शरद पवार मात्र महायुतीचा एक नेता फोडत आपला पक्ष मजबूत करतात. त्यामुळे शांतीत क्रांती कशी करायची हे खरं तर काँग्रेस आणि ठाकरे गटानं पवारांकडून शिकलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार महायुतीची पक्की जिरवतायत. अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात पाहायला मिळते. पवारांनी आपला गिअर कसा काय बदलला? शरद पवार हे स्वतःला म्हातारं म्हणाले खरे, पण भल्याभल्यांना लाजवेल असं खतरूड राजकारण करून त्यांनी अजितदादा गटाचा आणि एकूणच महायुतीचा कसा टप्प्यात कार्यक्रम केलाय. रोज एक भिडू आपल्या सोबत घेत त्यांच्या हाती तुतारी देत शरद पवार यांनी अजितदादा गटाची कशी सांगून जिरवली. मुख्यमंत्री पदाचा बालिश नाट न लावता व्यवस्थित प्लॅनिंग करून शरद पवारांनी आपल्या सोबत असलेल्या मशालीला आणि हाताच्या पंजाला कसा राजकीय धडा शिकवलाय. शरद पवार एवढे इरीला का पेटलेत त्याचीच ही कहाणी. हॅलो हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. आधी आपण पाहूयात शरद पवार नेमकं काय म्हणाले. तर काल फलटण येथे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी काही तरुण मुलांच्या हातात पवारांचे बॅनर होते, ज्यावर लिहिलं होतं 84 वर्षांचा म्हातारा अजूनही लढतोय. याच बॅनरचा आधार घेत पवारांनी आता आपण थांबणार नाही असा जणू महायुतीला इशारा दिलाय. पवार म्हणाले, काही तरुण मुले हातात बोर्ड घेऊन उभे होते, त्यात माझा फोटो होता. त्यात लिहिलं होतं की 84 वर्षाचा म्हातारा, पण तुम्ही काळजी करू नका, आपल्याला लांब जायचंय. 84 हो किंवा 90 हो, हा म्हातारा काही थांबणार नाहीये. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय थांबत नाही. पवारांच्या वाक्यात खूप काही दडलंय. पवारांच्या या वाक्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला मागील 2-3 महिन्यातील पवारांच्या राजकारणाकडे नीट बघावं लागेल. त्यासाठी सुरुवात करूयात शरद पवारांच्या प्लॅन टू प्लॅन वर्क पासून. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्यानंतर एकीकडे काँग्रेस आता महाविकास आघाडीत आपणच कसा मोठा भाऊ झालोय हे दाखवण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे ठाकरे गट, भाजप आणि शिंदे गटावर टीका करण्यातच आपला वेळ घालवत होता. परंतु या सगळ्यात शरद पवार मात्र विधानसभेची पेरणी करत होते. महायुतीच्या जागा वाटपात कोणकोणत्या जागांवर तिढा होऊ शकतो, मग त्या ठिकाणचा कोणता नेता आपल्या गळ्याला लागू शकतो, याची चाचपणी शरद पवारांनी खूपच आधीपासून केली होती असं देखील बोललं जाते. त्यासाठी कोणत्या मतदारसंघात कोणाला जवळ करायचं, कोणाला लढा म्हणायचं, कोणाच्या पाठीवर थाप टाकायची हे शरद पवारांना आधीच माहिती होतं. आता भर विधानसभेच्या तोंडावर तो प्लॅन बाहेर काढत पवार आपला पॉवर प्ले खेळत आहेत. आजकाल टीव्हीवर बघितलं तर फक्त तुम्हाला एकच गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे हा नेता शरद पवार गटात आणि तो नेता शरद पवार गटात. राजकारण कोळून प्यालेल्या शरद पवारांना टायमिंगचं महत्व अगदी चांगलंच माहितीये. दररोज नवनवीन पक्षप्रवेश घडवत राज्यातील वातावरण आपल्या बाजूने आहे असा संदेश शरद पवार संपूर्ण महाराष्ट्राला देत आहेत. समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, दीपक चव्हाण या बड्या नेत्यांनी आतापर्यंत तुतारी देखील हाती घेतली. तर संजय काकडे, राजेंद्र शिंगणे, प्रशांत परिचारक, दिलीप सोपल, बबनदादा शिंदे, रणजित शिंदे, विलास लांडे, विवेक कोल्हे, उमेश पाटील, नाना काटे असे अनेक नेते रांगेत असल्याची चर्चा आहे. ही नावं बघितली तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे शरद पवारांनी आपला बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात जातीने लक्ष घातलंय. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यात आपली पवार पॉवर पुन्हा एकदा दाखवून द्यायची आणि महाराष्ट्राचं सत्ता केंद्र व्हायचं, यावर पवारांनी जास्त जोर लावलाय. कारण याच जिल्ह्यातील राजकारणाच्या जोरावर मागील 50 वर्षांपासून शरद पवार देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले. एकूणच काय तर शरद पवार अगदी डोक्याने आणि पद्धतशीरपणे अजित पवार गट आणि भाजपचा टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या मूडमध्ये आहेत. आपल्या जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात खेचून आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे बॉस आहोत हे शरद पवार या निमित्तानं दाखवून देत आहेत. शरद पवारांना राजकारणाचा गाढा अभ्यास आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण जाण, प्रत्येक नेत्याची राजकीय मर्यादा, महाराष्ट्राचे प्रश्न, लोकांच्या भावना आणि अपेक्षा यांची इत्थंभूत माहिती शरद पवारांकडे आहे. राजकारणाचं वारं कुणीकडे आहे याचा अंदाज पवारांना सर्वांच्या आधी येतो असं देखील बोललं जातं आणि त्यानुसार ते आपला प्लॅन आखत असतात. 40 आमदारांनी साथ सोडूनही फक्त बेरजेच्या राजकारणाच्या मंत्रावर शरद पवारांनी लोकसभेला आपले 8 खासदार निवडून आणलेत आणि हे कोणीही कधीही विसरू शकत नाही.
एक वेळ तर शरद पवारांकडे लोकसभेला उमेदवार नसतील अशा देखील चर्चा सुरू असायच्या. मात्र अनेक ठिकाणी उमेदवार आयात करून त्यांना बळ देऊन आणि मतांची समीकरणं जुळून आणून शरद पवारांनी तुतारीचे 10 पैकी 8 खासदार संसदेत पाठवले. आणि हे फक्त शरद पवारच करू शकतात. त्यासाठी पवारांसारखी शांततेत क्रांती करण्याची कला पाहिजे. लोकसभेला शरद पवारांनी पंकजा मुंडे, सुजय विखे, भारती पवार, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांना पराभवाचा झटका दिला. आता विधानसभेला अजित पवारांसह इतर नेत्यांना घरी बसवण्याची तयारी शरद पवार हे करताना दिसतायत. एकीकडे शरद पवार शांततेत क्रांती करत असताना दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावर वाद असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभेतील यशानंतर आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता येईल असं अनेक सर्वे यापूर्वी आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचं बाशिंग गुडघ्याला बांधून बसलेल्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या आधीच आपलं डोकं देखील वर काढलंय. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असावेत असं वारंवार बोलून देखील दाखवलंय. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची फिल्डिंग लावण्यासाठी दिल्लीला देखील गेले होते आणि अशा बातम्याही मधल्या काळात प्रसारित झाल्या. तर दुसरीकडे विदर्भातील काँग्रेस आमदारांनी तर एकमतानं नाना पटोले हेच मुख्यमंत्री असतील हे जणू जाहीरच करून टाकलं होतं. नाना पटोलेंना मुख्यमंत्री पद नाही मिळालं तर आम्ही ते हिसकावून घेऊ अशी भाषाही काँग्रेस आमदारांकडून करण्यात आली. एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटात निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री पदावरून संघर्ष पाहायला मिळत असताना दुसरीकडे शरद पवारांनी कधीही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे असं विधान किंवा मागणी केलेली नाहीये. थोडक्यात फुटलेल्या आमदारांना, खासदारांना गद्दार म्हणून, 50 खोके म्हणून त्यांना हिणवून ठाकरेंनी शिंदे गटाला अगदी घायाळ केलं. मात्र मशालीकडे होत नसलेलं इनकमिंग शिंदे दिवसागणिक स्ट्रॉंग होत जाणं आणि लोकसभेला म्हणावं असा परफॉर्मन्स नसतानाही ठाकरे गट आणि संजय राऊत नक्की कशाच्या जीवावर उसनं अवसान आणून मुख्यमंत्री पदासाठी जीवाचा आटापिटा करून भांडण करतायत ते काही कळायला मार्ग नाहीये. या उलट शरद पवारांनी शांत राहून या भांडणात न पडता मायक्रो प्लॅनिंग वरती आणि इनकमिंग वरती भर दिलाय. मुख्यमंत्री पदावर दावा न सांगून शरद पवारांनी पक्षातील सुप्त संघर्षही थांबवण्याचा प्रयत्न केलाय. कारण शरद पवार गटात जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यासारखे नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री पदावर आत्ताच दावा केला तर या तिन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू होऊ शकतो आणि याची जाणीव शरद पवारांना आहे. त्यामुळे शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची कोणतीही अपेक्षा सध्या तरी न करता युतीतील एक एक नेता आपल्याकडे खेचायचा आणि आपला पक्ष मजबूत करण्याचा कार्यक्रम दाखवलाय. बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 84 वर्षाचा हा नेता विधानसभा निवडणुकीत महायुतीला घायाळ करेल का? राज्यातील सत्ता बदलात शरद पवारांची भूमिका किती निर्णायक राहील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.